की पाकिस्तानातल्या नागरी वस्त्यांवरती मारा केलेला नाही असं भारतीय वायुदलाने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। भारतीय वायुदलाने पाकिस्तानातल्या हल्ल्याची माहिती दिलेली आहे। CUS पेचोरा समर एडी गन्सचा पाकिस्तानी लष्करी लक्ष्यांवरती मारा करण्यात आला असल्याचं वायुदलाने सांगितलंय। भारतीय वायुदलाने केवळ लष्करी लक्ष्यांवरती काल मारा केला हे स्पष्ट केलंय। आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। भारती, पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे वायुदलाने की नागरी वस्त्यांवरती आम्ही हल्ला केला नाही आणि लष्करी टार्गेटच आमची होती। भारती, नागरी वस्त्यांवर आपण हल्ला केला नाही अशा पद्धतीचं जाणून बुजून कुठलीही कृती केलेली नाही हे सांगत असतानाच आता वायुदलाने सांगितलंय की कशा पद्धतीने एक एअर डिफेन्सचं छत्र वायुदलाने आपली जे पॉप्युलेशन आहे, आपले जे नागरिक आहेत त्यांच्यावर काल रात्री तयार केलं होतं, ज्याच्यामुळे आपण सगळे म्हणजे आपल्या सीमावर्ती भागातले सगळे नागरिक सुरक्षित राहिले। ते छत्र होतं CUS पेचोरा समर एडी गन्स अशा सगळ्या अत्याधुनिक हे जे मिसाइल्स आहेत, काही गन्स आहेत, या सगळ्या वापरून एक प्रकारचं एक मोठं छत्र डिफेन्सचं तयार करण्यात आलं होतं, ज्याचा वापर केला गेला पाकिस्तानी ड्रोन्स मिसाइल्स पाडण्यासाठी आणि आपण सगळे सुरक्षित राहिलेले, आपल्या देशातले नागरिक सुरक्षित राहिलेले। त्यामुळे ही एक एअर डिफेन्स अम्ब्रेला इंडियन एअरफोर्सने आपल्यासाठी तयार केली गेली होती, ज्याच्यात सगळे अत्याधुनिक शस्त्र होते। आपण मगापासून ZU-23 चा उल्लेख करतोय, शिल्का L-70 हे जे सगळे शस्त्रास्त्र आहेत त्याचा वापर काल मोठ्या प्रमाणात झालेला आहे। पेचोरा समर हे सगळ्या जे एअर डिफेन्सचे मेकॅनिझम्स आहेत, शस्त्रास्त्र आहेत, वेपन्स आहेत, त्याचाही वापर केला गेला होता काल। नक्कीच धन्यवाद भारती। भारत पाकिस्तानात वाढलेल्या तणावापासून दूर राहण्याची भूमिका अमेरिकेने घेतली। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांनी भारत पाकिस्तान तणावाशी आमचा संबंध नसल्याचं सांगत हात झटकले। तसंच भारत